आजचा जो सत्संग आहे, या सत्संगाचा विषय दोनही पद्धतीने तुम्ही बघू शकता. एक, रोग एक, उपचार अनेक, हेही आजच्या सत्संगाचं टायटल बरोबर ठरेल. किंवा रोग अनेक आणि उपचार एक, हे सुद्धा आजच्या सत्संगाला टायटल बरोबरच ठरणार. कारण आपल्या सगळ्या वेगवेगळ्या रोगांचं कारण हे एकच आहे आणि वेगवेगळ्या रोगांवर उपचार सुद्धा एकच आहे. रोगांची नावं वेगवेगळे असतात. तो डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, थायरॉइड असेल, मायग्रेन असेल, महिलांमधला गर्भाशयाच्या पिशवीला इन्फेक्शन असेल, पीसीओडीचा त्रास असेल, वजन वाढणं किंवा कमीपणा कमी होणं असेल, किंवा मनातला न्यूनगंड असेल, मनाचं नैराश्य, एन्झायटी, टेन्शन असेल, किंवा पोटाचे रोग असतील, संधिवात असेल, हे सगळे रोग जरी वेगवेगळे असतील तरी सुद्धा एक लक्षात घ्या की या सगळ्या रोगांचं कारण एकच आहे. आणि ते कारण जर आपण काढून टाकलं तर रोगच राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. आणि आपल्या ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा हे अनुभवलेलं आहे की असे हजारो लाखो लोक आहेत की ते हजारो लाखो लोक गोळ्यांशिवाय जगत आहेत, जे ज्ञानयोगाच्या रस्त्यावर चालत आहेत. मी सांगितलेला आहार, ज्या मानसिकतेत मी जगायला सांगतो ती मानसिकता, आणि ज्ञानयोगाशी जोडून नियमित रोज सकाळी साधना जे लोक नियमितपणे करतात, अशा हजारो लाखो लोकांचं शिबिर केल्याच्या नंतर आपोआप न मागता आरोग्य मिळालेलं आहे असं त्यांचं म्हणणं नाही, असा त्यांचा अनुभव. आणि खरंच या युट्यूबच्या, झूम मीटिंगच्या, फेसबुकच्या माध्यमातून, या सोशल मीडियाच्या माध्यमातून इतक्या लोकांपर्यंत हे सकारात्मक विचार पोहोचले की साधं काल आमच्या इथे कुरिअर आले होते, कुरिअरवाला आला होता. मी ते कुरिअर घ्यायला गेलो तर तो कुरिअरवाला दादा मला म्हणाला की अरे माऊलीजी तुम्ही, म्हटलं तुम्ही शिबिर केलंय का? म्हणे शिबिर नाही केलंय, पण तुमचा युट्यूब वरचा व्हिडिओ बघून मी चहा, दारू आणि गुटखा सोडून दिला आणि मला शिबिराला यायचं. चांगले विचार जर आपण देत राहिलो ना, तर ज्याला चांगले विचार घ्यायची इच्छा आहे, बरोबर तो व्यक्ती ते चांगले विचार घेतो आणि नुसते घेत नाही तर लगेचच जीवनामध्ये परिवर्तन करतो, बदल करतो. आणि आजचा हा सत्संग सुद्धा असाच आहे. केवळ एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, याच्यासाठी हा सत्संग नाहीये. मग जे काही आज मी तुमच्या सोबत बोलणार आहे ते मनापासून इकडे तिकडे न बघता, अर्धवट न ऐकता, वेळ काढून पूर्ण ऐका. ते ऐकत असतानाच आपलं आत्मपरीक्षण करा. आणि आत्मपरीक्षण करता करताच मला माझ्या जीवनामध्ये, आहारामध्ये, विचारामध्ये काय काय परिवर्तन करायचं आहे याच्यासाठी संकल्प करा, याच्यासाठी निश्चय करा. याच्यासाठी तुम्ही आत्ता ऐकताना सुद्धा पूर्ण जीव ओतून, कान इकडे ठेवून आनंदाने आणि रिस्पॉन्स देत ऐका. तुम्ही सगळेजण मला सांगा, असंच ऐकायला जेवढ्या उत्साहाने मी बोलतोय, जेवढ्या आनंदाने मी बोलतोय,
तेवढ्याच उत्साहाने ऐकायला आणि स्वतःच परिवर्तन करून घ्यायला तयार आहात? यस बोला. यस, व्हेरी गुड. मग आता सगळ्यात महत्वाचं, खर तर टायटल जरी हे असेल की रोग अनेक उपचार एक, किंवा उलट मी तुम्हाला सांगितलं की रोग एक आणि उपचार अनेक, तरी सुद्धा खरं पाहिलं तर आजचा सत्संग केवळ रोगासंबंधी नाही हे लक्षात ठेव. मी रोगाविषयीच जरी टायटल दिलेलं असेल तरी सुद्धा आजचा सत्संग हा रोगाविषयी नाहीये. मग कशाविषयी? हा आहे आरोग्याविषयी, स्वास्थ्याविषयी, आनंदाविषयी, उत्साहाविषयी, आपल्या आंतरिक शक्तीविषयीचा आणि त्याची जागृती करून प्रत्यक्ष भरभरून जगण्यासाठीचा सत्संग. केवळ अंधार दूर करणं याच्यासाठी सत्संग नाहीये. दिवा लावून, आरोग्याचा दिवा लावून स्वास्थ्याचा प्रकाश सगळीकडे उजळू देणं याच्यासाठीचा हा सत्संग. आणि म्हणून मला बोलतानाच एवढा आनंद होतोय की ज्या वेळेला मी माझ्या अनुभवातून हे 100% बोलतोय आणि तुम्ही सगळेजण एवढा रिस्पॉन्स ठेवून, एवढा रिस्पॉन्स देत मनापासून ऐकतायत ना, तर मनापासून बोलणं आणि मनापासून ऐकणं हे जिथे येतं ना, तिथे सत्संग खरंच घडतो. नाहीतरी आपल्या ज्ञानयोग परिवारामध्ये या इथून डोक्यापासून काही नसतंच. जे असतं ते बाय हार्ट असतं, आहे की नाही? ती छोट्या छोट्या गोष्टी असो, तुम्ही जिथे जिथे जाल, ज्ञानयोग शिबिर केल्याच्या नंतर ज्ञानयोगातून तुम्ही काय घेतलं? फक्त प्राणायाम शिकले? मग ते शिकवणारे तर हजारो लोक आहेत. फक्त ध्यान करणं शिकलात? फक्त सकाळी व्यायाम करणं शिकलात? फक्त आहारातला बदल शिकलात? ते शिकवणारे तर लाखो लोक आहेत. ज्ञानयोगातून आपल्याला हे घ्यायचं आहे, असं प्रेम, असा आनंद, असा उत्साह, अशी एनर्जी, अशी आत्मीयता, अशी आपुलकी घ्यायची आहे की जिथे जिथे तुम्ही जाताल ना, तुमच्या सोबत तुम्ही हजारो व्होल्ट ची एनर्जी घेऊन जातायत. आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पाहिलं, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला स्पर्श केला, जो जो तुमच्या डोळ्यात बघेल तो तुमचाच होऊन जाईल. तुमच्याकडे बघून, तुमच्या वागण्याकडे बघून, तुमच्या चेहऱ्यावरच्या स्मित हास्याकडे बघून, तुमच्या विचारांकडे बघून आणि तुमच्या कृतीकडे बघून तुमच्यामुळे या जगामध्ये सकारात्मकता आपोआप पोहोचत असेल तरच यस, मग तुम्ही माऊलीशी जोडलेले आहात. आणि हेच आपण सगळीकडे न कळतपणे देत आहोत आणि म्हणून ज्ञानयोगाशी जोडल्या जा. आता बघा, आरोग्याविषयी जरी असेल तरी मी रोगांविषयी थोडस बोलणार. तुमचे जेवढे 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 रोग आहेत, मुळात हे रोग तुमच्या आतून निर्माण झालेले. तुम्ही बघा, कोणत्याही रोगांची जी निर्मिती आहे ना, ती तुमच्या आतून आहे. नाही ना माऊली, व्हायरल इन्फेक्शन झालं तर ते तर बाहेरून येतं ना. बरोबर आहे, ते बाहेरून जरी येत असेल, पण तुमच्या आतली जरी इम्युनिटी पॉवर, तुमची रोग प्रतिकारक क्षमता जर चांगली असेल तर त्याचा प्रभाव कुठे होईल? ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला असणारे अपवादात्मक काही आजार जर सोडले तर तुमचे माझे बहुसंख्य विकार आणि आजार हे आतमधून येत असतात. हे मी याच्यासाठी सांगतोय की आतमधून निर्माण झालेल्या रोगांना आतमधून शक्ती निर्माण करूनच बाहेर काढायचं असतं. पण सध्याला बहुतेकांची मानसिकता ही झालेली आहे की रोग निर्माण केले आम्ही आतून, पण ते दूर करायला पाहिजे बाहेरून काहीतरी घेऊन दुसऱ्यानी. गोळ्या चालतील, औषधं चालतील, भुकटी चालेल एखादी, पावडर चालेल एखादी, काढा चालेल एखादा, पण बाहेरून काहीतरी आतमध्ये टाका, दुसऱ्यांनी टाका. म्हणजे रोग निर्माण करू आम्ही, रोग निर्माण होतील आमच्या आतमध्ये, निर्माण केले आम्ही, पण दूर करतील दुसरे लोक काहीतरी बाहेरून औषध घेऊ. नीट ऐका माझं एक एक वाक्य.
तुम्ही तुमच्या आतून निर्माण केलेले रोग बाहेरून केवळ गोळ्या औषधी घेऊन कंट्रोल करणं, ही मानसिकता म्हणजे केवळ मी औषधांनीच आणि गोळ्यांनीच बरा होईल, ही मानसिकता म्हणजे काय आहे माहिती? तुम्ही 4-5 गोष्टी स्वतःशी ठरवलेल्या आहेत. कोणत्या? ते म्हणजे एक, मी कोणत्याही नियमांचं पालन करणार नाही. नंबर 2, मी माझ्या जीवनशैलीत, आहारात, विचारात, मनात बदल करणार नाही. आणि नंबर 3 सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मला जे जे आजार झाले आहेत, त्या कोणत्याच आजाराचं मूळ कारण मी समजूनच घेणार नाही. त्या कारणाला मी दूर करणार नाही. मी फक्त, मला कोणत्याही पॅथीतलं चालेल माऊलीजी. ॲलोपॅथी चालेल, होमिओपॅथी चालेल, युनानी चालेल, आयुर्वेद चालेल, अहो साधं कुठला एखादा मंत्र तंत्र सुद्धा चालेल, पण असं काहीतरी एक औषध द्या, असं काहीतरी करा की ज्याच्यातून मी एवढ्या वर्षातून निर्माण केलेले सगळे रोग एका झटक्यात जाईल. अशी मानसिकता सध्याला अनेकांची आहे की नाही, तुम्हीच सांगा. आहे की नाही? अरे बाबा, एक लक्षात ठेवा, जर तुम्ही या सगळ्या आजारांचं कारण लक्षात घेतलं आणि त्या कारणाला बाजूला केलं, तर मला उत्तर द्या, तर आजार राहतील का? राहतील? नाही राहणार. उदाहरणार्थ समजून घ्या मला काय सांगायचं. तुम्ही तुमच्या पायामध्ये उजव्या पायाची चप्पल डाव्या पायात आणि डाव्या पायाची चप्पल उजव्या पायात घालतात. बघा बरं का, मला काय सांगायचंय, मला उत्तर द्या. तुम्ही उलटी सुलटी चप्पल घातली आणि फास्ट चालायला लागले. आता मला सांगा, चालताना त्रास होईल का नाही होणार? होईल. आणि उलटी चप्पल घातल्यामुळे चालताना त्रास तर होईल, तुमचा वेग सुद्धा कमी होईल, ती चप्पल कदाचित चावेल. आता त्या चपलेमुळे जखम झाली, तुमची मेंटॅलिटी कुठली आहे माहिती? तुम्ही ती जखम झाली म्हणून त्या जखमेवर औषधोपचार करत आहात. समजताय का? पण आज जरी औषधोपचार तुम्ही केला, तरी सुद्धा अरे उद्या पुन्हा जखम होणारच आहे ना. कळतंय का मला काय सांगायचंय? का होणार आहे? कारण त्या जखमेचं मूळ कारण काय आहे? तुम्ही चप्पल उलटी सुलटी घातली. आणि आपला प्रॉब्लेम हा आहे की मूळ कारण मी बघणार नाही, मी सिम्पटम्स बघेल आणि त्याच्यावरती औषध देईल. समजतंय का? माझ्या हृदयाच्या त्या नलिकेमध्ये किंवा रक्ताच्या नलिकेमध्ये जर ब्लॉकेजेस झाले, तर मी रक्त पातळ करायच्या गोळ्या घेईल, पण ते ब्लॉकेजेस का झाले त्याचं कारण दूर करणार नाही. मला मायग्रेनचा त्रास होतोय, खूप दुखतंय माझं डोकं, मी सिम्पटम्स बघेल की डोकं दुखतंय, मग ते समोरचं, मागचं, इकडचं कुठलं दुखतं ते बघेल आणि ते दुखल्याच्या नंतर मी सगळे MRI पासून CT स्कॅन पासून सगळं करेल, माझे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल येतील. पण मी कारण बघणार नाही की मी तणाव घेतोय, मी टेन्शन घेतोय, मी जागरण करतोय, मी उशिरा झोपतोय, मी मी काहीतरी रिॲक्ट होतो लवकर किंवा मी आहार चुकीचा घेतोय, मी ते नाही बघणार. का बरं? त्याच्यात मला बदल करावा लागतो. मी सिम्पटम्सवर उपचार करेल, पण तरी सुद्धा पुन्हा ते दुखणारच आहे. कळतंय का? मला चटके बसतात उन्हात उभं राहिल्याच्या नंतर, म्हणून मी त्या चटक्यांवर इलाज करेल, पण शेजारी झाड आहे ना, सावली आहे ना झाडाची, मी तिथं जाणार नाही. आता मला उत्तर द्या, झाडाच्या सावलीत गेला तर चटके बसतील? नाही. जर चप्पल बरोबर घातली, बरोबर मापाची घातली, तर पायाला जखम होईल? नाही. जर जखम नाही झाली, तर उपचार करायची गरज पडेल? नाही. उपचार का करायची गरज पडणार नाही? कारण तुम्हाला त्रासच होणार नाही. बरोबर आहे? एक्झॅक्टली. मग हेच तर मी सांगतोय. तुम्ही तुमच्या त्रासावर, आजारावर औषधोपचार करतायत, पण मी सांगतोय चप्पल बरोबर पायात घाला ना. आणि ज्ञान योगाच्या माध्यमातून नेमकं हेच होतंय. लक्षात घ्या,
आपलं चैतन्यवन, आपला ज्ञानयोगाचा परिवार आता काही छोटा राहिलेला नाही. हळूहळू हळूहळू एक छोटस बीज जे आपण लावलेलं होतं त्याचं एका वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. तुम्ही सगळे साधक आता एक खूप मोठा परिवार आहे आपल्या सगळ्या साधकांचा. तुम्ही सगळेजण एक गोष्ट लक्षात घ्या की इथे आपल्या या मीटिंग मध्ये, या सत्संगामध्ये आता जरी समजा सगळेजण मिळून कुटुंबातले सगळे 2000 लोक असतील तरी सुद्धा सगळे मिळून 2000 नाहीयेत. आपला जवळपास 50 देशांमध्ये 3 कोटी साधकांचा परिवार. आणि या 3 कोटी मधले जे साधक माझ्या सोबत मनाने जोडल्या गेले, मनाने जोडल्या गेलं म्हणजे नुसतं जय गुरुदेव माऊली असं म्हणणं नाही, किंवा आम्ही सकाळी मीटिंग करतो बस तसं नाही. जे माऊलीजींनी सांगितलं, जो रस्ता मी दाखवला, त्या रस्त्यावरती जे नियमितपणे चालतायत ना, त्यांना काहीच न करता त्यांच्या गोळ्या सुटल्या. अनेक अनुभव युट्यूब वरती सुद्धा साधकांचे टाकलेले. आत्ताचा सत्संग झाल्याच्या नंतर सुद्धा मी तुम्हाला तुमचे अनुभव काही विचारेन. कोणाचं डायबिटीज दूर झाला, कोणाचं बीपी दूर झालं, कोणाचं थायरॉइडच्या गोळ्या सुटल्या. थायरॉइडच्या गोळ्या सुटलेल्या तर हजारो लोक आहेत. डोकेदुखी केव्हा गायब झाली ते कळालं नाही. सोरायसिसचा त्रास त्यांचा दूर झाला, अपचनाचा त्रास दूर झाला, ऍसिडिटी दूर झाली, त्वचेचे विकार त्यांचे दूर झाले, पीसीओडीचा त्रास हजारो लेडीजचा दूर झाला. आणि हे सगळं गोळ्या न घेता दूर झालं. याला कारण काय? याला कारण हेच आहे की ज्ञानयोग काही चमत्कार नाहीये. ज्ञानयोग ध्यान शिबिर काही जादू नाहीये. माऊलीचे काही कुठले बाबा तंत्र मंत्र असं काही नाहीये. मी एक सर्वसाधारण व्यक्ती आहे. फक्त मी जे बोलतोय ना तुम्हाला, मी ते करतो. मी अगोदर करतो स्वतःवरती प्रयोग. जर मला बदल झाला, माझ्यात परिवर्तन झालं तरच मी तुम्हाला सांगतो. मी तेच सांगतो जे मी करतो, आणि जे मी करतो तेच मी सांगतो. आणि म्हणून आज वयाच्या 44व्या वर्षी सुद्धा रोज मी तितकाच प्रत्येक क्षण भरभरून जगतो जसा मी लहान 10 वर्षाचा असताना जगायचो. आणि याला कारण हेच आहे की मुळावर घाव घालायचं. जे कदाचित जी शिबिर न केलेले मंडळी आली असतील आज इथे, कुणीतरी लिंक पाठवली म्हणून तुम्ही आला असतालाच, बसलेत कॅमेरे बंद करून, हा बाबा काय सांगतो ते ऐकाय, किंवा सहज युट्यूब वरती आता हा आला सत्संग म्हणून तुम्ही ऐकतायत. पण असं परकेपणाने ऐकू नका, ऐकायचं म्हणून ऐकू नका. हजारो व्हिडिओ येतात त्याच्यावरती हा एक व्हिडिओ म्हणून ऐकू नका. सहज, अगदी सहज काहीतरी एक मोठी काहीतरी माझी पुण्याई होती म्हणून या ज्ञानयोग परिवाराचा हा सत्संग मला ऐकायला मिळाला. हा योग त्या परमेश्वराने माझ्याकडे आणला. याच्यासाठी पहिल्यांदा त्याला धन्यवाद द्या. आणि आज जे मी सांगतोय ते स्वतःच्या जीवनाशी पडताळून अगदी हृदयापासून ऐका. विरोध करण्यासाठी ऐकू नका. अगोदरच ज्ञान घेऊन तुम्ही ऐकू नका. मी इतके सगळे मोठ्या डिग्र्या मिळवलेल्या आहेत. मी स्वतः योग शिक्षक आहे. मला इतके शिबिर माहिती आहेत. मी 10 शिबिरामध्ये तिथं असं सांगितलं. माऊली काय सांगतात त्याची तुलना करू नका. जे मी सांगतोय ते करून बघा, तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होणार. तयार आहात ना तुम्ही? यस नो बोलत राहा माझ्यासोबत. यस. तर मी तुम्हाला काय सांगितलं? मी तुम्हाला हे सांगितलं की तुमचे आजारांचे नाव जरी वेगवेगळे असतील तरी सुद्धा त्याचं मूळ कारण एक आहे की चप्पल उलट सुलट घातलेली. तुम्ही रोगांवर इलाज करताय पण कारण काय ते बघा ना. समजतंय का? अरे डायबिटीसचा तुम्ही इलाज करतायत आणि शुगर वाढू नये, शुगर वाढू नये, शुगर वाढू नये म्हणून गोळ्या घेतात. पण शुगर वाढण्याचं मूळ कारण काय आहे? इन्शुलिन जे स्वादुपिंडामध्ये निर्माण होत नाही ते निर्माण न होण्याचं मूळ कारण काय आहे? ते कारण जर दूर केलं तर स्वादुपिंड त्याचं काम व्यवस्थित करायला लागेल ना. आणि मी नुसतं सांगत नाही, हजारो लोक ज्ञानयोगात असे आहेत. म्हणून मी एवढ्या आत्मविश्वासाने तुमच्या डोळ्यात बघून का बोलतोय? कारण हजारो लोक असे आहेत की ज्यांच्या शुगरच्या गोळ्या ते जोपर्यंत ही साधना करत राहतात आणि आहाराच्या नियमांचं पालन करतात तोपर्यंत त्यांच्या सुटलेल्या राहतात.
त्यांची शुगर जी गोळ्या घेऊन नॉर्मल होत नव्हती, ती शुगर त्यांची केवळ आहार आणि विचारांचं पालन केलं तर ती नॉर्मल होते. चैतन्य वनातलं 6 दिवसाचं शिबिर किंवा आपलं ऑनलाईन शिबिर जरी त्यांनी केलं तरी सुद्धा त्या ऑनलाईन शिबिराच्या माध्यमातून किंवा चैतन्य वनातल्या निवासी शिबिराच्या माध्यमातून त्यांच्यात असं सकारात्मक परिवर्तन होतं, असं काहीतरी त्यांच्यामध्ये एक नवीन प्रेरणा जागृत होते की त्यांच्या आतमध्ये एक आत्मविश्वास येतो की यस, मी गोळ्यांशिवाय जगू शकतो. आणि आजचा हा सत्संग बस तुम्हाला फक्त तो आत्मविश्वास देण्यासाठी आहे. कुठला? की तुम्ही गोळ्यांशिवाय राहू शकता. कधीपर्यंत? जब तक है जान, जब तक है जान, जब तक है जान. हा, मी असं म्हणत नाही की गोळ्या औषधी घेऊच नका. मी काय म्हणतोय, त्या कधीतरी खूप अत्यावश्यक असेल तर कधीतरी 2-4 दिवस घ्या. पण गोळ्या औषधींवरती जगणं हे जगणं नाही हो. तुम्हाला नाही वाटत का? जगायचं असेल तर रोज तुम्हाला 8-8, 10-10 गोळ्या घ्याव्या लागतात. हे खरंच जगणं नाहीये. आणि म्हणून आज मूळ कारण काय आहे ते बघा. मी बोलतोय, पोहोचतोय तुमच्यापर्यंत, सगळ्यांपर्यंत. यस. म्हणून तुमची जी मान्यता आहे ना कुठली, ही मान्यता अगोदर तुम्ही चेंज करा. कुठली मान्यता? की मी आजारीच आहे. मी खूप ट्रीटमेंट घेतली, मी सगळं करून पाहिलं माऊली, पण माझे आजार दूर होत नाही. मला गोळ्याच हव्या आणि मी बरा होईल का खरंच, ही स्वतःवरती घेतलेली शंका हे अगोदर तुम्ही दूर करा. अगोदर तुम्ही म्हणा स्वतःला की यस, मी ज्ञानयोगाच्या वाटेवर माऊली सांगतायत तसं चालणार आहे असं बोला. मी गोळ्यांशिवाय जगू शकतो हे मी सांगतोय म्हणून नाही, ते तुमच्या आतून आवाज येऊ द्या. हे तुम्ही कारण समजून घ्या, त्या कारणाला दूर करा आणि तुमच्या आरोग्याची अनुभूती तुम्ही घ्या. आणि तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात म्हणून तर एवढ्या उत्सुकतेने तुम्ही हा सत्संग ऐकत आहात. मला सगळेजण दिसतायत की त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक एक्साइटमेंट आहे की आज माऊलीजी काय बोलतायत. आणि मला सुद्धा तुमच्यासोबत बोलण्यात मध्ये एक आनंद आहे. का बरं? कारण माझ्या बोलण्यातून जर अनोळखी कुरिअर वाला बदलू शकतो, माझ्या बोलण्यातून कुठला तरी एक XYZ व्यक्ती ज्याला मी ओळखत नाही त्याला जर माऊली आपले वाटतात, तर तुम्ही आणि मी तर आता समोरासमोर आहे. आणि तुमच्या डोळ्यामध्येच जर ती एक्साइटमेंट ऐकण्याबद्दलची आणि स्वतःमध्ये बदल करण्याची जर तयारी असेल ना, बघा स्वतःमध्ये बदल करणं ही फार मोठी गोष्ट आहे. एक मजा आहे, एक आनंद आहे. ही प्रोसेसच एवढी सुंदर आहे ना. तुम्ही बघा ज्यावेळेस आपलं ऑनलाईन शिबिर होतं किंवा ज्यावेळेस आपलं निवासी शिबिर होतं, तुम्ही बघा ही प्रोसेस एवढी मस्त असते ना, की रोज काहीतरी नवीन शिकायचं, रोज काहीतरी परिवर्तन करायचं, रोज एक नवीन विचार. एक दिवस आहाराविषयी, एक दिवस ध्येयाविषयी, एक दिवस मानसिकतेविषयी, एक दिवस भावनांविषयी, एक दिवस विचारांविषयी, एक दिवस ध्यानाविषयी, एक दिवस प्राणायामाविषयी काहीतरी नवीन शिकणं, काहीतरी बदल करणं. आणि त्या बदलांमधून आपोआप जे परिवर्तन आपल्यात होत जातं, ते परिवर्तन होण्याची प्रक्रिया किती सुंदर आहे की नाही तुम्ही सांगा. तुम्ही अनुभवलेलं आहे की नाही? यस, यस, ऐकलेलं आहे तुम्ही. नुसतंच ऐकलेलं नाही, तुम्ही अनुभवलेलं. मग हे लक्षात घ्या, हे समजून घ्या. हे तुमच्या मेंदूवर कोरा वाक्य माझं काय, की निसर्गाने तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव त्याच ठरवून दिलेलं कार्य करण्यासाठीच दिलेला आहे, बनवलेला आहे. समजतंय? स्वादुपिंडाला इन्शुलिन निर्माण करण्यासाठीच बनवलंय, डोळ्यांना पाहण्यासाठीच बनवलंय, डोक्याला योग्य ठिकाणी वापरण्यासाठीच बनवलंय, त्वचेला ऊन वारा सहन करण्यासाठीच बनवलंय आणि तोंडाला चांगलं बोलण्यासाठीच बनवलंय, आतड्याला पचन करण्यासाठीच बनवलंय आणि हृदयाला नीट हृदयाचं त्या रक्ताचं पंपिंग करण्यासाठीच बनवलं. कळतंय का? निसर्गाने अपवादात्मक जर कधी सोडलं, की निसर्गाने तुमच्यापैकी कुणावरतीही अत्याचार तर सोडाच, अत्याचार तर केलेला नाहीच आहे. पण नीट ऐका, आरोग्य, माझं वाक्य पुन्हा पुन्हा सांगतोय, हे डोक्यात फिट करा.
आरोग्य ही जन्मतः निसर्गाने तुम्हाला दिलेली सगळ्यात मोठी गिफ्ट. समजतंय? तुमचं बाय बर्थ बाय डिफॉल्ट तुम्हाला जी हेल्थ मिळालेली आहे, जे आरोग्य मिळालेलं आहे ना, हे आरोग्य तुम्ही प्रसाद आहे, तुम्हाला गिफ्ट मिळालंय, त्या निसर्गाने दिलंय आणि ते आपण नीट ठेवलं पाहिजे, हे तुम्हाला कळत नाही. म्हणून तुम्ही स्वतःहून त्या निसर्गाने त्या परमेश्वराने दिलेल्या आरोग्याला मातीत घालत आहात. हे समजून घ्या. जन्मतः तुमचा अपवादात्मक जर सोडला ना, तर प्रत्येक अवयव नीट व्यवस्थितच काम करत आहे होता. सांगा मला. तुमचं जे आजार आहेत ना, तुमच्या शरीराचे जे आजार आहेत ना, ते तुमच्या फक्त 3 गोष्टींमुळे आलेले 3, आणि आज आपण त्याच्यावरती चर्चा करणार. कुठल्या कुठल्या 3 गोष्टी आहेत त्या? एक आहे मन आणि मनातले विचार. माझ्यासोबत बोलत राहा. दुसरं आहे आहार आणि तिसरं आहे व्यायामाचा अभाव. बस या 3 गोष्टींमुळे तुमचे 99.99% रोग निर्माण होतात. आजचा सत्संग जर मनापासून ऐकला ना, तर खूप 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 इंटरेस्टिंग आहे. काय बोललो मी सांगा? मन आणि मनातले विचार, आहार आणि नंबर 3 व्यायामाचा अभाव. आता जवळपास सगळे आजार हे मनातून निर्माण झालेले. हे माझं म्हणणं नाही. हे आयुर्वेदापासून, वाघभट्टापासून, चरकापासून तर आजची जागतिक आरोग्य संघटना सुद्धा हेच सांगते की शरीर आणि मनाचा संबंध आहे. नीट आहे का? मी जे जे बोलतो इकडे तिकडे सुद्धा लक्ष देऊ नका. तुम्ही एक एक शब्द ऐकून रिस्पॉन्स द्या. बघा काय सांगितलं मी. आता पुन्हा हे वाक्य सुद्धा डोक्यात फिट करा बरं. याचं चिंतन करा. हा सत्संग युट्यूब वरती पुन्हा पुन्हा ऐका. नीट आहे का? हे दुसरं वाक्य. पहिलं वाक्य महत्वाचं मी काय सांगितलं? आरोग्य ही निसर्गाने जन्मतः दिलेली गिफ्ट. त्याच्या आधी मी काय सांगितलं तुम्हाला? त्याच्या आधी काय सांगितलं की त्रासाला उपाय करू नका, त्रासावर उपाय करू नका, कारणावर उपाय करा. आणि आजच्या सत्संगातलं तिसरं महत्वाचं मी तुम्हाला सांगतोय ते म्हणजे आजारांचं मूळ कारण एकच आहे. कुठलं? नीट ऐका. मन जेव्हा जेव्हा त्याच्या मूळ अवस्थेला सोडतं, त्या वेळेला तुमच्या शरीरात आजारांची निर्मिती होते. काय सांगितलं मी? पुन्हा एकदा रिपीट करतो. तुम्ही सुद्धा बोला, तोंडाने बोला. काय? मन जेव्हा जेव्हा त्याच्या मूळ अवस्थेला सोडतं, तेव्हा तेव्हा शरीरामध्ये आजारांची निर्मिती होते. आणि म्हणून 90% आजारांना जागतिक आरोग्य संघटना सुद्धा हेच सांगते की सायकोसोमॅटिक आहे, मनोदेहिक आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर, अस्थमा, निद्रानाश, ऍसिडिटी, अल्सर, बद्धकोष्ठता, पाठीचे विकार, पोटाचे विकार, डोकेदुखी, गर्भाशयाचा त्रास किंवा पीसीओडीचा त्रास किंवा एन्झायटी किंवा ओसीडीचा त्रास, हे सगळं मनाशी संबंधित आहे. हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगितलं मन मूळ अवस्थेला सोडतं आणि मग शरीरात रोगांची निर्मिती होती. मग आता तुम्हीच मला सांगा पटकन, मग मनाची मूळ अवस्था काय? बोला. नीट आहे का? बघा माझ्याकडे. मनाची मूळ अवस्था आहे प्रेम. मनाची मूळ अवस्था आहे देणं. मनाची मूळ अवस्था आहे समाधान. मनाची मूळ अवस्था आहे तृप्तता. मनाची मूळ अवस्था आहे आपलेपणाचा भाव. मनाची मूळ अवस्था आहे उत्साह. मनाची मूळ अवस्था आहे शांत राहणे. मनाची मूळ अवस्था आहे पाण्यासारखं वाहत राहणं. आणि मनाची मूळ अवस्था आहे
देत राहणं, देत राहणं आणि देत राहणं. कळतंय? आता पुन्हा पुन्हा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही मला सांगा. सध्याला, आणि प्रत्येकाने आत्मपरीक्षण करा, हे मी मला विचारतोय, तुम्ही तुम्हाला विचार, की ही जी मूळ अवस्था मी स्वतःची मनाची आपली सांगितली, तुम्ही आता स्वतःला विचारा की खरंच तुमचं मन तुमच्या ताब्यात आहे? तुमच्या मनाने जे ठरवलं ते सगळं करतात? मी रोज व्यायाम करेल, मी 5 वाजता उठेल, मी नियमित ध्यान प्राणायाम करेल, मी हे पदार्थ सोडेल, मी व्यसनाला सोडेल, मी आनंदात राहील, मी चिडणार नाही, मी रागराग करणार नाही, मी मत्सर करणार नाही, हे तुम्ही हजारो वेळेला ठरवलेलं आहे की नाही? मला उत्तर द्या. यस, ठरवलंय. किती वेळेला पूर्ण केलं? म्हणजे पहिलं काय विचारलं मी? मन ताब्यात आहे? बघा स्वतःला विचारा. मी नाही म्हणणार की तुमचं ताब्यात नाही. तुम्ही आत्मपरीक्षण करा. मन खरंच समाधानी आहे? आहे? मन खरंच शांत आहे? छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला खरंच डिस्टर्ब करत नाही? तुम्ही करून घेत नाही डिस्टर्ब? अरे जो स्वतःच्या मस्तीत मस्त आहे, त्याला दुसऱ्याचे वाईट शब्द आतमध्ये सुद्धा येणार नाही. पण अनेकांचं दुसऱ्याचे वाईट शब्द मनाला लागले आणि त्याच्यामुळे डिप्रेशन आलं, असं आहे का नाही? सांगा मला, बोला. खरंच तुम्ही कंटिन्यू हसत आहात? खरंच निरपेक्ष प्रेम करत आहात? खरंच तुम्ही स्वतःची दुसऱ्यांशी तुलना न करता जे तुम्हाला तुमच्या प्रयत्नातून मिळालं त्याच्यात समाधानी आहात? हा, निश्चित. जे साधक नियमित सत्संग ऐकतायत, जे साधक ज्ञानयोग ध्यान शिबिर केलेले साधक, जे माऊली सोबत जोडलेले साधक आहे, ते त्या वाटेवरती आहेत, असं नाही की तुम्ही नाही. ज्ञानयोगाचं शिबिर करण्याच्या आधीचे तुम्ही आणि ज्ञानयोग शिबिर झाल्यानंतर तुम्ही टिकवून ठेवलेले तुम्ही तुम्ही या वाटेवरती आहात. तुम्ही काय अहो, मी सुद्धा त्याच वाटेवरती. या जगात परफेक्ट असं कोणीच नाही. पण निदान माझं मन ताब्यात नाही हे समजणं, हे मन ताब्यावर येण्याचं पहिलं सूत्र आहे. समजतंय का? ऍटलिस्ट बघायला तर पाहिजे. आता पुढचं, आता तुमच्यापैकी अनेक जण म्हणतात याचा काय संबंध? बघा बरं का, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार. तुमच्यापैकी अनेक लोक काय म्हणतात याचा रोगांचा काय संबंध माऊली? मन ताब्यात नसणं आणि मनातले विचार आणि मनातल्या भावना आणि मनाचं समाधान हे हरवणं, याचा रोगांचा काय संबंध आहे? याचा संबंध आहे. कसा संबंध आहे तुम्हाला सांगतो. बघा बरं का, असं आहे की नाही, मला सगळ्यांकडून उत्तर पाहिजे. तुम्हाला प्रचंड भूक लागली आणि तुम्हाला भूक लागलेली असताना तुमच्या समोर तुमच्या आवडीचे पदार्थ आहेत आणि तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्ही आता खाणार. बघा, नीट ऐका, मला उत्तर द्या. तुमच्या आवडीचे पदार्थ, भूक लागलेली आहे आणि आवडीचाच पदार्थ आहे प्लेटमध्ये ठेवलेले आणि तुम्ही खाणार आणि तितक्यात 1 मिनिट अगोदर फक्त तुम्हाला एक फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर त्यांनी असं सांगितलं फोनवरती की तुमची सगळ्यात आवडती जी व्यक्ती तिचा ऍक्सिडेंट झाला आणि तिचं जगेल का मरेल सांगता येत नाही. मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे. मला तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्या. आता तुमची भूक राहील का शिल्लक? उत्तर द्या. आता तुम्हाला जेवावंसं वाटेल का? बोला, नाही. तुम्ही जर जबरदस्तीने जेवलात तर ते पचेल का? नाही. त्या जेवणातून आरोग्य मिळेल का? नाही. मला प्रश्न हा विचारायचा तुम्हाला की भूक गेली कुठं?
ती भूक गेली कुठे? एवढी प्रचंड भूक लागलेली होती, गेली कुठे? उत्तर द्या, वाचतोय मी. कुठे गेली ती भूक? बस एक गोष्ट घडली, एक गोष्ट मनामध्ये घडली. कुठली? भीती निर्माण झाली, काळजी निर्माण झाली, चिंता निर्माण झाली. आणि नीट ऐका, भीती, काळजी आणि चिंता ही मनाची मूळ अवस्था नाही. मन भीती, काळजी आणि चिंतेत गेलं, त्याची मूळ अवस्था सोडून, आणि एका क्षणात शरीरातले सगळे हार्मोन्स असंतुलन झालं. आता भुकेला जे आपण पोटात कावळे ओरडणं म्हणतो, तो जो रस पाझरत होता तो पाझरणार नाही, लाळ पाझरणार नाही, झाली भूक, मेली. आहे की नाही मला सांगा? यस. दुसरं उदाहरण विचारतो. तुम्ही खूप आनंदात आहे, तुम्ही उड्या मारताय, भारत पाकिस्तानची मॅच सुरू आहे, तुम्ही खूप एन्जॉय करतायत आणि भारत आता जिंकलेला आहे, तुम्ही उड्या मारतायत. तितक्यात तुम्हाला पुन्हा कॉल आला, सेम कॉल, की असा असा व्यक्ती आहे आणि तुमचा आवडता व्यक्ती आहे आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला. आनंद टिकेल? उड्या मारणाऱ्या, मला उत्तर द्या बरं का, उड्या मारणाऱ्या माणसाच्या हातापायातलं बळ निघून जाईल आणि तो खाली पडेल की नाही? हॅलो, पडेल. बरोबर आहे. त्या हातापायातलं बळ कुठे गेलं सांगा? अंग थरथर कापेल की नाही? सांगा. बघा बरं का मी काय बोलतो. भारत जिंकला म्हणून जे डोळ्यातून अश्रू आले होते, आनंदाश्रू, एक बातमी आली की सेम त्याच डोळ्यातून अश्रू येत आहेत, पण आता हे अश्रू दुःखाचे अश्रू आहेत. राईट? काय घडलं? टेन्शन. राईट. टेन्शन, त्रास, नकारात्मक विचार, भीती, काळजी, चिंता, फिनिश. कळतंय तुम्हाला? आणि तुमचे लक्षपूर्वक ऐका, मी कशासाठी सांगितलं तुम्हाला, की तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमचे विचार, तुमच्या भावना, या सगळ्या गोष्टींचा परिणाम, नीट ऐका, या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच क्षणाला तुमच्या शरीरावर होतो. समजते? चैतन्यवनात जे लोक येऊन गेले, हाताचा प्रयोग आठवा, आठवत असेल, 10 लोक सुद्धा, 4 लोक सुद्धा सर्वसाधारण माणसाचा हात वाकवू शकत. कळतंय का? ज्या वेळेला, लक्षपूर्वक ऐका, पुन्हा एक तिसरं उदाहरण देतो. चला, मी तुम्हाला तिसरं उदाहरण देतो. एक नावेतून प्रवास करणारे लोक येत होते, तुम्ही काठावरती होतात आणि अचानक बातमी कळाली की नाव उलटली, त्याच्यात तुमचा आवडता व्यक्ती. आता हातपाय गळून गेले, आता काहीच करावंसं वाटत नाही, आता जसं रडावंसं वाटतं, आता काय होईल, काय होईल, काय होईल, काय होईल. आणि तितक्यात एक छोटी नाव येते आणि तुम्हाला कळतं की जीव वाचवणाऱ्या लोकांनी, त्या सुरक्षा रक्षकांनी तुमच्या आवडत्या व्यक्तीला काठावरती, किनाऱ्यावरती घेऊन आलं आणि त्या किनाऱ्यावरती त्या माणसाला तुम्ही पाहिलं, जो तुमचा आवडता व्यक्ती. आता मला सांगा, एका क्षणात हे असं झालेलं शरीर उठून नाचायला लागताल, त्याला जवळ घेताल, त्याची गोडपप्पी घेताल, त्याच्यासोबत डान्स करायला लागताल आणि पुन्हा तुमच्या आतमध्ये ताकद येईल का नाही येणार? उत्तर द्या. कुठून आली ताकद? पहिल्या 2 उदाहरणामध्ये असलेली ताकद गेली आणि आत्ताच्या उदाहरणामध्ये ताकद संपलेली पुन्हा निर्माण झाली. पुन्हा उड्या, पुन्हा आनंद, पुन्हा वसंत फुलला चेहऱ्यावरती, पुन्हा पालवी फुटली मनाला आशेची आणि पुन्हा आनंदाचा इंद्रधनुष्याचे रंग फुलले. झालं की नाही झालं? काय घडलं? बस एक गोष्ट घडली. अगोदर मनात नकारात्मक भावना निर्माण झाल्या, एका झटक्यात शरीरावर परिणाम झाला, शक्ती गेली. सेकंड टाइम शक्ती गेलेली होती नकारात्मक विचारांनी, पण समोर आपला आवडती व्यक्ती दिसली, आनंद निर्माण झाला आणि त्या आनंदातून लगेचच अंगात बळ आलं. राईट? यस, नो बोला. यस. याचा अर्थ काय?
याचा अर्थ हा आहे की ज्या ज्या वेळेला तुम्ही मनाची मूळ अवस्था आनंदी असणं, समाधानी असणं, शांत असणं, तृप्त असणं, प्रेम करणं, प्रेम वाटणं, अगदी हृदयापासून देत राहणं, हे ज्या वेळेला नसतं त्या वेळेला, नीट आहे का मी काय सांगतोय, त्या वेळेला तुम्ही त्याच्या ऑपोजिट म्हणजे भीती, चिंता, एन्झायटी, त्रास, डिप्रेशन, मत्सर याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही असता त्या वेळेला नीट आहे का, नकारात्मक विचार, नकारात्मक भावना आणि नकारात्मक दृष्टिकोन, काय सांगितलं मी, नकारात्मक विचार, नकारात्मक भावना आणि नकारात्मक दृष्टिकोन याच्यामुळे शरीरामध्ये शरीराचं संतुलन साधणाऱ्या जेवढ्या, नीट आहे का, जेवढ्या पेशी, कार्य करणाऱ्या त्या सगळ्या कार्यप्रणाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व महत्वाच्या ग्रंथी याच्यावर विपरीत परिणाम होतो. त्यांचं कार्य त्या नीट करत नाही आणि ग्रंथींचं आणि पेशींचं कार्य जर नीट झालं नाही तर त्यातून निर्माण होतात रोग. तुम्ही काय करतात, मनाची मूळ अवस्था आणत नाही, तुम्ही त्याच्यातून निर्माण झालेल्या रोगांवर गोळ्या घेतात. आता झालं क्लिअर, समजलं? प्रत्येक रोग, थायरॉइड हा ग्रंथींशी संबंधित रोग आहे, नाहीये? हॅलो, पीसीओडी मासिक पाळी रेग्युलर न होणं हा ग्रंथींशी संबंधित रोग आहे, नाहीये? यस नो? डायबिटीस हा ग्रंथीशी संबंधित रोग आहे, नाहीये? हॅलो, यस? तुम्ही काय करतायत, चप्पल उलटी सुलटी घातली, मन ठाऱ्यावर नाही ठेवलेलं, आणि तुम्ही काय करतायत, त्याच्यातून निर्माण झालेल्या रोगांवर गोळ्या औषधी घेतात. आता किती गोळ्या औषधी घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या की त्या गोळ्या औषधी कशा बऱ्या करतील, आणि लक्षात घ्या, शरीराने निर्माण केलेले रोग शरीरानेच, नीट आहे का, शरीरानेच दूर करायला पाहिजे. मनाने निर्माण केलेले रोग मन दूर करतच, पण तुमच्याकडे संयम नाही, तुमची मानसिकता गोळ्या औषधांवरची आहे. मी असं म्हणतच नाही की गोळ्या औषधं घेऊ नका, पण गोळ्या औषधांवरतीच आम्हाला जगायचं आहे. आणि त्या गोळ्या औषधांमुळे त्या केमिकल्स जेवढे शरीरामध्ये आपल्या जात आहेत, त्याच्यातून एका रोगातून दुसऱ्याची निर्मिती, दुसऱ्यातून तिसऱ्याची निर्मिती, तिसऱ्यातून चौथ्याची निर्मिती. समजते? किती किती एका रोगातून दुसरे रोग निर्माण होतात. मग आपण करायला काय पाहिजे, तर पहिला उपाय आहे तो म्हणजे, पहिली गोष्ट ती म्हणजे मन संतुलित ठेवा. जर मन संतुलित, आनंदी, एका शब्दात सांगायचं असेल त्याच्या मूळ अवस्थेत जर राहिलं तर साहजिकच 90% रोग तुम्हाला होणार नाही. कळतंय? कसं ठेवायचं तेही मी सांगणार. कसं ठेवायचं, पहिल्यांदा तो वर्तमानात राहा. नाही तर आता मी सांगतोय मन संतुलित ठेवा, तुम्ही ठेवा ना संतुलित, तुमचं पुढचं सुरू झालं. कसं ठेवायचं पण माऊलीजी, मी सांगणार आहे सावलीजी. पहिल्यांदा वर्तमानात राहा. आता माऊली काय बोलतात त्याचा आनंद घ्या ना, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार. मन जर संतुलित ठेवलं, मन जर मूळ अवस्थेत ठेवलं तर साहजिकच, आणि म्हणून तुम्ही बघा मी कशासाठी सांगतोय, आत्ताच्या शिबिरात 42 लोक असे होते की ज्यांनी 5 दिवस शिबिराचे एकही गोळी घेतली नाही, आणि शेवटच्या दिवशी चेक केलं तर त्यांचा थायरॉइड, त्यांचं डायबिटीस, त्यांचं बीपी नॉर्मल झालं, गोळ्या न घेता. कशामुळे, तर 4 दिवस 5 दिवस चैतन्यवनात जे मंडळी आले त्या प्रत्येकाचं काय झालं, आतून शुद्ध झाले. हसणं, खेळणं, रडणं, नाचणं, गाणं, लहानपण देगा देवा नुसतं म्हणणं नाही, ते अनुभवणं. ज्या निसर्गातून तुम्ही आलात, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या सगळ्यांसोबत राहणं. सध्याला कसं झालेलं बघा, मी आणि माझं घर, मी आणि माझं घर, मी आणि माझं घर, फ्रेंड कुणीच नाही, भरपूर फ्रेंड आहे, 5-5 हजार, कुठे, फेसबुकवर.
पण फेस टू फेस एकही नाही बरं का. फेसबुकवर भरपूर आहे, फेस टू फेस एकही नाही. आपल्या व्हॉट्सअपच्या कुठल्या ग्रुपवरती कुणीतरी मेलं, ही बातमी ज्या वेळेला कुठेतरी तुम्ही ऐकता वाचता, तुमचा ओळखीचाही नसू द्या, लगेचच इकडून आलेला भावपूर्ण श्रद्धांजली गेली तिकडे. त्याच्यात भाव आहे का? लक्षात घ्या ना. अहो साध त्या पंढरी गुरुजींचं लग्न होतं, लोक शुभेच्छा सूर्यभान गुरुजींना देत होते. त्यांना धड हे माहिती नाही की लग्न कुणाचं, शुभेच्छा देतात. भाव पूर्ण मध्ये, पूर्ण भाव तर सोडा, अर्धा भाव तरी आहे का? कळतंय का मला काय सांगायचं ते? समजतंय का? तुमचे ज्या वेळेला तुम्ही फक्त सोशल मीडिया करतात, त्यावेळेला तुम्हाला काही सोसत नाही आणि रोग निर्माण होतात ना. हे समजून घ्या ना. मी जरी हसत हसत बोलत असेल ना, तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. मन ताब्यात कसं ठेवायचं? मन ताब्यात नेमकं कसं राहील? फक्त एक गोष्ट बदलली की मन ताब्यात राहत. फक्त एक गोष्ट बदलली की मन ताब्यात राहतं. कुठली? प्रतिक्रियेकडनं प्रतिसादाकडे जाणं. सांगा काय बोललो मी? प्रतिक्रियेकडनं प्रतिसादाकडे जर गेलात तरच मन ताब्यात राहील, आणि हे व्हाईस वर्सा आहे, हे एकमेकांशी पूरक. मनाला शांत ठेवलं तरच प्रतिसाद देतात, नाही तर प्रतिक्रियाच दिल्या जाईल, आणि प्रतिक्रियेतून अजून मन अशांत होईल, आणि अशांत मनातून अजून प्रतिक्रिया दिल्या जाईल. मन ताब्यात कसं ठेवायचं? काहीच करू नका. ज्ञानयोगात जे माऊलीजींनी शिकवलं, बस तेवढं फक्त वापरा. कळतंय का? आता इथून पुढचं मी जे सांगतोय ना, ते अत्यंत महत्वाचं, ते अतिशय महत्वाचं. आपण प्रतिक्रिया का देतो? का देतो प्रतिक्रिया सांगा? कुठल्याही गोष्टीला लगेचच फटकन प्रतिक्रिया का देतो आपण? तुम्हाला काय वाटतं? का? कशामुळे? मी सांगितलं की मन चंचल, मन अस्थिर, मन अशांत, मन भीतीने भरून जातं. कशामुळे? प्रतिक्रिया. बस राग आहे, सेन्सिटिव्ह आहे, प्रेम आहे, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण याचं मूळ कारण एक आहे. मी सांगतो ऐका, 4 गोष्टी आहेत. मी सांगतो, यस बरोबर आहे, 4 गोष्टी आहेत. जसं तुम्ही सांगतात अनेक लोक की राग आहे, मोह आहे, काम आहे, नाही, याचं मूळ कारण एकच आहे. ऐका, 4 गोष्टींमुळे मन प्रतिक्रिया देतं. किती? 4. नंबर 1 जो सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, म्हणजे अनेक लोक जे म्हणतात ना, माऊली आम्ही शाकाहारी, आम्ही चांगलाच आहार घेतो, आम्ही चांगले, पण आम्हाला जास्त त्रास. तर चांगल्या लोकांना सुद्धा आजार कशामुळे येतात? या एका गोष्टीमुळे. हे समजून घ्या. मन प्रतिक्रिया का देतं? तर 4 गोष्टींमुळे प्रतिक्रिया देतं. एक आहे अहंकार, दुसरं आहे दुसऱ्याशी तुलना करणं, तिसरं आहे मत्सर करणं, आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे असमाधान. काय काय बोललो मी? अहंकार, तुलना, मत्सर आणि असमाधान, या 4 गोष्टी. आता नीट ऐका बरं, आता नीट ऐका. खूप लोक चांगले लोक आहेत, पण त्यांना कॅन्सर होतो. सगळं चांगलं पालन करतात, पण त्यांना बीपी, त्यांना शुगर आहे. कशामुळे? फक्त एकच गोष्ट आहे, अहंकार. मी चांगला आहे, पण जरी मी चांगला आहे ना, तरी सुद्धा हे चांगल्या लोकांचं लक्ष, माझं वाक्य नीट ऐका बरं का, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कदाचित तुम्हाला मिळू शकतं. चांगले लोक आहेत, चांगला आहार घेत आहेत, चांगले ध्यान प्राणायाम करतायत, पण रोग मात्र आहेत, रोग मात्र दूर होत नाही, त्यांची शुगर मात्र डाऊन होत नाही, त्यांचं बीपी मात्र कमी होत नाही. काय करणे माहिती? हे लोक खूप चांगले आहेत, हे लोक खूप चांगले वागतात, पण दुर्दैवाने
यांचं बघा बरं का, तुमच्यापैकी पण अनेक लोकांचं असं असेल, या चांगल्या लोकांचं लक्ष स्वतःच्या चांगलं वागण्याकडे नाहीये, त्यांचं लक्ष कोण कोण वाईट वागतंय, कोण कोण चुकीचं वागतंय त्याच्याकडे. आणि याचा त्यांना फार जास्त त्रास होतो, ते करून घेतात. बघा, नवरा असाच, बायको तशीच, सासूबाई तशीच, मी खूप चांगली माऊली, ती मेली तशी. कळतंय का? म्हणून यांचे रोग दूर होतात, पण अजून कुठे कुठे शिल्लक राहिलेले आहे. ते कशामुळे? ते स्वतःच्या आनंदात नाहीये, ते स्वतःच्या चांगुलपणाकडे त्यांचं लक्ष नाहीये. कोण कुठे कसं चुकीचं वागतंय त्याच्याकडे त्यांचं लक्ष. आणि ते काय करतात? त्रास करून घेतात. बघा ना माऊली, किती लोक पैसे खातात. बघा ना माऊली, तो किती, म्हणजे हे लोक चांगल्या मार्गाने पैसे कमवतात बरं का, पण त्यांचं लक्ष आपण चांगल्या मार्गाने पैसे कमवून याच्याकडे नाहीये. बघा ना माऊली, त्यांनी किती मोठा बंगला बांधला बघा माऊली, आणि सगळं 2 नंबरचे धंदे करून आता त्याचा त्रास यायला होतो. कळतंय का? मी एकटा माऊलीजी, मी दारू बिलकुल पित नाही, मी नॉनव्हेज खात नाही, मी शाकाहारी आणि निर्व्यसनी आहे. मग राहा ना तुझ्या आनंदात. नाही, याचं लक्ष, याला त्रास का बरं होतो? तो का बरं दारू पितो, तो का बरं नॉनव्हेज खातो? अरे बाबा, त्याला ज्या वेळेला माऊली भेटतील तो सोडेल ना, तो जाणार कुठे? कोई बच नाही सकता. हे लक्षात घे. तू तुझ्या आनंदात राहा ना. कळतंय का? चांगल्या लोकांना सारखं सारखं ते जे त्रास करून घेत आहेत, तो असा का वागतो, त्याचं असं का बरं झालं, त्यांनी असं का बरं केलं, जगात असं का बरं चाललंय, याच्यामुळे काय होतं माहितीये का? तुमचं तुमच्या चांगल्या गोष्टीकडे लक्ष नाहीये, हे समजून घ्या. तुम्हाला जे पाहिजे ते माना ना, त्याच्याबद्दल बोला ना. कोण काय वागतंय चुकीचं, तुम्ही त्याच्याबद्दल का बोलतायत मला सांगा. तुम्हाला जर का समजा शांतता पाहिजे, तर तुम्ही शांततेबद्दल बोला ना. जगात किती अशांतता आहे त्याच्याबद्दल का बोलताय? कळतंय का? तुम्हाला प्रेम पाहिजे तर तुम्ही प्रेमाविषयी बोला. कोणी कसा धोका दिला त्याच्याविषयी का बोलतायत तुम्ही? सांगा. तुम्ही किती चांगलं बोलतायत याच्याविषयी बोला ना. लोक तुमच्याविषयी काय बोलतात याच्याविषयी का विचार करतात? आणि हे सगळं कशातून येते माहिती? एकच गोष्ट, अहंकार. आणि हे लक्षात येत नाही की मला अहंकार, चांगल्या गोष्टीचा सुद्धा अहंकार असतो. आणि हा जो अहंकार आहे ना, हा अहंकार नेहमी काय करतो? नीट ऐका. हा अहंकार नेहमी स्वतःच ठेवतो झाकून आणि दुसऱ्याचं बघतो वाकून. समजत? या क्षणात अहंकार मुक्त कसं व्हायचं हो माऊलीजी? काहीच नाही हो. तुम्ही फक्त या शिबिरामध्ये बस. तुम्ही फक्त ज्ञानयोगाशी कुठल्या ना कुठल्या मार्गाशी जोडलेल का? मला सांगा, अहंकाराचा अर्थ काय? अहम अधिक आकार. अहम म्हणजे मी कोण आहे? मी निसर्गातली ऊर्जा आहे, ऊर्जेचा अंश. पण या निसर्गातल्या ऊर्जेने जे पंचतत्वाला सोबत घेऊन हे शरीर तयार केलं, या शरीरावरती तुम्ही एक एक आकार चढवला. ही जात आहे, हा स्वभाव आहे, असं वागणं आहे, हे चूक आहे, हे बरोबर आहे. आता काय झालं? त्याच्या आतमध्ये तुमचा मूळ जो मी आहे ना, तो गेला हरवून. आणि आता बाहेरचे जे आवरण आहेत ना, हे आवरण झाले सगळे हवी त्याच्यावरती. समजते? मग काय करावं लागतं? कांद्याचं जसं एक एक टरफल काढलं, आतमध्ये काहीच शिल्लक राहणार नाही. ही तुमची मूळ अवस्था आहे. तसं हळूहळू एक एक टरफल, एक एक समजुती चुकीच्या या काढाव्या लागतात. आणि याच्यासाठी ज्ञान घ्यावं लागतं. याच्यासाठी स्वतःला वेळ द्यावा लागतो. याच्यासाठी स्वतःला बदलायची तयारी पाहिजे. याच्यासाठी कुठेतरी समर्पण पाहिजे. नाहीतर आत्ता माझं बोलणं ऐकता ऐकता सुद्धा अनेक लोक माझ्या बोलण्यातून चांगलं घेणार नाही, त्याच्यात काय चुकीचं आहे आणि हा बाबा कसा चुकीचा बोलतोय आणि हे मला पटतच नाही, असं कदाचित स्वतःशी बोलू शकतात. त्यांच्या बोलण्याने मला काही फरक पडणार नाही, पण हे कोण टोचतोय तुम्हाला? हा अहंकार टोचतोय. कळतंय का? हा अहंकार, मी चांगला आहे, तो असं का बरं वागतो? आजपासून काय करायचं? आजपासून कोण काय करत याच्यापेक्षा मी काय करतो ते बघा. आणि तुम्हाला जे द्यायचंय त्याच्याबद्दल बोला. लोक काय करतात त्याच्याबद्दल बोलू नका. आणि यासाठी आहे ना, चांगल्या गोष्टीसाठी वेळ काढा, चांगल्या लोकांसोबत राहा,
आणि चांगल्या मार्गावर चालत राहा, बस वेगळं काही करू नका. लोकांना लवकर उठायला वेळ नाहीये, पण त्यांना रात्र रात्र टीव्ही बघायला वेळ. लोकांना साधनेला 1.5 तास वेळ नाहीये, पण दवाखान्यात 2 दिवस जायला वेळ आहे. लोकांना चैतन्यवनात सेवा करायला यायला वेळ नाहीये, पण लोकांना स्वतः घरात बसून कुठेतरी 15-15 दिवस क्वारंटाईन व्हायला वेळ आहे. कळतंय का? मग जर मी एवढा चांगलं करतोय आणि लोक असे वागतात, याचा मी त्रास करून घेतला, तर मला सुद्धा बीपी होईल ना. मला पण मानसिक त्रास होईल. मी काय करतोय लक्षात घ्या. मी त्रास करून घेत नाही. मी माझी तळमळ देतोय तुम्हाला. मी माझ्या भावना देतोय तुम्हाला. मी माझी तडफड देतोय तुम्हाला. मी माझं जे प्रेम आहे ना, ते देतोय तुम्हाला, की बाबा रे बघ, मला तुमच्याबद्दल असं वाटतंय, की तुम्ही त्या गोळ्यांमध्ये जगू नका. मी असं जगतोय. माझे हजारो साधक असे जगतायत. हजारो असेही लोक आहेत, की ज्यांनी मला पाहिलेलं नाही, ते केवळ सत्संग ऐकून बदलतायत. तुम्हाला सुद्धा संधी आहे. तुम्ही सुद्धा या ज्ञानयोगाची कास धरा. ते ऑनलाईन शिबिर करून, 1 तारखेला जे शिबिर आहे ते करून धरा. ते ऑफलाईन शिबिर धरून करा. काहीच नाही करायचं तर साधं फ्री जी झूम मीटिंग रोज सकाळी ती अटेंड करा. काहीच नाही तर युट्यूबवरचे सत्संग ऐका. पण चांगला मार्ग, चांगले लोक, चांगले विचार आणि चांगला दृष्टिकोन हे ठेवलं ना, तर मग आपण आपल्या मूळ अवस्थेपर्यंत पोहोचतो. कळालं? अहंकार मुक्त जीवन जगतो. दुसरी गोष्ट काय? तुलना. तुलना. मला किती मिळालं याच्यापेक्षा त्याला किती मिळालं याच्यावरती आपला आनंद आहे. आणि त्याच्यामुळे मन असंतुलित होते. मी काय सांगतोय, 4 गोष्टी कशाविषयी बोलतोय मी? हे कशाविषयी बोलतोय? मन का बरं आपलं प्रतिक्रिया देत राहतं. तुलना. मला जे मिळालं त्यात मी समाधानी राहू द्या. पण नाही, त्याला का बरं मिळालं? मी कार घेतली 4 लाखाची, खूप मस्त झालं. दुसऱ्यानी जर उद्या 8 लाखाची कार घेतली, माझा 4 लाखाच्या कारचा आनंद संपला. खरंच चैतन्यवनात आल्याच्या नंतर कळतं, आनंद वस्तूत नाहीये, व्यक्तीत नाहीये, घटनेमध्ये नाहीये, प्रसंगांमध्ये नाहीये. आनंद आपल्या आतमध्ये आहे. आणि माणसाने जर त्या मूळ आनंदी अवस्थेला प्राप्त केलं, ज्या छोट्या छोट्या गोष्टी जो करतो ना, त्याच्यात सुद्धा तो आनंदीच असतो. हे तुम्ही अनुभवलं का नाही अनुभवलं? आजपासून तुलना करणं सोडून द्या. आणि याच्यासाठी सुद्धा आहे ना, ज्ञानयोगाशी जोडलेलं राहावं लागतं. दुसरी गोष्ट काय? मत्सर. मत्सर. मत्सर म्हणजे काय? त्याला का मिळत? दुसऱ्याचं चांगलं झालं की आपलं जळतं. दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्याला त्रास होतो. हा जो मत्सर आहे ना, हा मत्सर तुम्हाला जाळतो, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताल अंगाची आग होते, स्किन डिसीज होतात माऊलीजी, पोटाचे आजार होतात, पण आपला जळकटपणा ज्याला आपण म्हणतो तो सोडत नाही. जो दुसऱ्याच्या आनंदात आनंदी राहतो, जो दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटतो, तो आपोआपच शांत आणि त्याच्या समाधानी मनाला प्राप्त करतो. आणि चौथी गोष्ट मी सांगितली ती कुठली? समाधानी राहणं. बस जे आहे त्याच्यात एन्जॉय करणं. जे मिळालं बस त्यात खुश आहे. जे काही झालं बस मला मान्य आहे. मी आनंदी, मी उत्साही. आणि तुम्ही मला एवढं सांगा, मला उत्तर सगळ्यांकडनं पाहिजे. लहानपणी आपण सगळेजण असेच होतो की नव्हतो? उत्तर द्या. लहान असताना इतरांना टाळी देत मस्त नाचायचो, दुसऱ्याला आनंद झाला तरी सुद्धा बोला. येस. तुम्हाला आठवतं का? की लहान असताना आपल्या मित्राचे पण मार्क आपण कौतुकाने सगळ्या गल्लीत सांगून यायचं, मला एवढे पडले, याला एवढे पडले, मला एवढे पडले, याला एवढे पडले. बरोबर? राईट? होतं. आज काय झालेलं माहितीये का? आई बाबाच आज अशा पद्धतीने आपल्या मुलांना वागवतायत, की त्यांच्या मनामध्ये तो अहंकार भरला जातो. मी आता फिरायला गेलो होतो, तर फिरायला गेल्याच्या नंतर एक बाई तिच्या मुलाला विचारत होती, की तो जो आत्ता मुलगा तू बोलत होता, तो कुठे राहतो? बघा बरं का, काय त्या बाईचे प्रश्न काय होते? तो कुठे राहतो? त्याचं घर कुठे? त्याचे बाबा काय करतात? त्याचे कपडे कसे होते? तो व्यवस्थित आहे का? म्हणजे कोणत्या मुलासोबत मैत्री करायची? पैसे कुणाकडे, आर्थिक परिस्थिती ते आपल्यापेक्षा वरती आहे की नाही? काकूंनी काय विचारायला पाहिजे होतं? मुलाचा स्वभाव कसा आहे? मुलगा चांगला वागतो का? मुलगा हसमुख आहे का?
त्या मुलाकडनं तू काही शिकला का बाळा? राईट, हे नाही विचारलं. त्याची आर्थिक परिस्थिती कशी ते विचार. झालं, मत्सरीतूनच निर्माण होत. राईट, त्याला कस काय जास्त मार्क पडले? झाली तुलना, इथूनच निर्माण झाली. कळतंय का मी सांगतोय ते? आणि याच्यातून काय होतं, प्रतिक्रिया दिली जाते, सारखी प्रतिक्रिया. समोरचा व्यक्ती जर तुम्हाला म्हणत असेल की बाबा रे थांब, आत्ता मला बोलू नको, तू शांत राहा, काय प्रॉब्लेम हो तुम्हाला शांत राहायला? अहो, जे प्रश्न तुमचे बोलून सुटत नाही ना, ते शांत राहून सुटतात. कळतंय का? जे प्रश्न बोलून सुटत नाही ना, ते शांत राहून निश्चित सुटतात. पण ही जी प्रतिक्रिया ना, आतली प्रतिक्रिया, संयमच नाहीये. शिबिर केलं ना, लगेच मला आत्ताच्या आत्ता रिझल्ट पाहिजे, आजच रिझल्ट पाहिजे. अरे होतोय ना बदल, ठेवा ना संयम थोडासा, करा ना ध्यान प्राणायाम. ज्याच्यात संयम नाही ना, यम त्याला लवकर घ्यायला येतो, लक्षात ठेवा. ज्याच्यात संयम नाही, तो नियम पालन करत नाही. ज्याच्यात संयम नाही, तो नियम पालन करणार नाही, आणि नियम पालन केलं नाही तर यम घ्यायला येईल. कळेल का? कळतंय का? ठेवा ना संयम, करा ना सहन. थोडासा त्रास झाला आणि लगेच तुम्ही चिडचिड करतात, थोडासा त्रास झाला आणि लगेच तुम्ही भीतीत जगतात, थोडासा त्रास झाला आणि तुम्ही लगेच रडत बसतात. तुम्ही स्वतःला विचारा, ज्या निसर्गाने तुम्हाला निर्माण केलं, तो निसर्ग बघा, तो पर्वत बघा, ते झाडं बघा, ऊन सहन करतात, वारा सहन करतात, पाऊस सहन करतात. त्या निसर्गाने, त्या परमेश्वराने तुम्हाला खरंच एवढं कमकुवत बनवलं असेल का? उत्तर द्या. कुठे हरवला तो मजबूतपणा तुमचा? कुठे हरवला ते स्वास्थ्य? कुठे हरवला तो आत्मविश्वास तुमचा? तो आहे तुमच्यात आणि तुम्ही शोधतायत बाहेर. समजते? तो आहे तुमच्यात, तुम्ही शोधतायत बाहेर. आणि ज्ञानयोग ध्यान शिबिर आणि आपला प्रत्येक सत्संग युट्यूबवरचा हा सत्संग तुम्हाला तुमच्या आत नेणार आहे, तुमच्या आत. एकदा ऐकायचे नाहीये, हे पुन्हा पुन्हा ऐकायचे. आणि लहानपणी आपण असेच होतो. बघा तुम्ही, आई बाबांनी मारलं आपल्याला, कारणाशिवाय मारलं, आपल्याला माहिती की बाबा रागात होते म्हणून मला मारलं, तुम्ही मनात पकडून ठेवायचे का? नाही. कुठे काही त्रास झाला आपल्याला, कोणी काही रागाने बोललं, कोणी काही वाईट घडलं, काही पकडून ठेवायचं नाही, लगेच पुन्हा खेळायला तयार. आणि म्हणून लहान लेकरांना रोग नसतात, मानसिक रोग नसतात. त्यांना सर्दी पडसं खोकला होईल, पण डायबिटीज बीपी त्यांना होणार नाही. आज तर तसंही होऊ लागलेलं आहे बापाच्या चुकीमुळे. पण एकच गोष्ट आहे, मनाला ताब्यात ठेवा. पहिलं आहे मन. सांगण्यासारखं एकेका सत्संगासंबंधीच, एकेका गोष्टी संबंधीच 4-4 तास मी बोलू शकतो. इथे मी पहिला पॉइंट थांबवतो. दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे, ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे, लक्षात येते का तुम्हाला मी काय सांगतोय ते? मन. आणि हे हे मनासंबंधित दुसरी महत्वाची गोष्ट, हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. हे कळालं तर तुम्हाला कळलं. हा पॉइंट सगळ्यात आजच्या सत्संगातला सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आता काय घडलं लक्षात घ्या, नीट समजून घ्या. काय घडलं? मन मूळ अवस्थेतून दूर भटकल्यामुळे, मन निराशेने, भीतीने, त्रासाने, मत्सराने, अहंकाराने, प्रतिक्रियेने भरल्यामुळे, नीट ऐका, शरीर वेगवेगळे आजार निर्माण करेल. कोणते आजार निर्माण करेल? तर या शरीरामध्ये जो भाग पहिल्यांदा कमजोर आहे, त्या भागावर परिणाम पहिल्यांदा होणार आहे. नीट ऐका बरं का माझं वाक्य. उदाहरणार्थ, पाऊस कोसळतोय गावामध्ये, धो 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 पाऊस कोसळतोय. आता पाऊस कोसळताना एकाच कॉलनीत एका व्यक्तीचं छत गळतं, कारण त्याचा स्लॅब नीट नव्हता, त्याच्या छतावर परिणाम झाला. दुसऱ्या घरामध्ये त्याच्या खिडकीला नीट केलेलं त्यांनी नव्हतं संरक्षण, खिडकीतून पाणी मध्ये येतंय आणि आतमध्ये सगळं खिडकीतून पाणी मध्ये आलं आणि त्याचं घर खराब झालं. तिसरं जे घर आहे, त्या तिसऱ्या घराचा ओट्याचं बेसमेंट नीट नव्हतं, तो ओट्याचं वाहून गेला. कुठलं तरी नदी जवळचं घर, ते घरच वाहून गेलं. कुठल्या तरी घराचे पत्रे सोडून गेले आणि एकाच कुठल्या तरी घराची भिंत पडली. नीट ऐका बरं का.
पाऊस एकच आहे. हॅलो, पाऊस एकच आहे, पण एकाचे पत्रे गेले, एकाचा स्लॅब गळतोय, एकाची खिडकीच काचा फुटल्या, एकाचा ओटा वाहून गेला. काय झालं? जे कमजोर आहे पहिल्यांदा त्याच्यावर परिणाम होतो. राईट? हॅलो, यस. मग जर तुमचं आतडं कमजोर असेल तर पोटाचे रोग तुम्हाला येतील. जर तुमचं, नीट ऐका, स्वादुपिंड कमजोर असेल तर डायबिटीस होईल. जर तुमचे जॉईंट्स कमजोर असतील तर सांधेदुखी होईल. कळतंय का? जर तुमची थायरॉइडच्या ग्रंथीच्या कुठल्या तिथल्या भाग जर कमजोर असेल तर तुम्हाला थायरॉइड होईल. कळतंय सगळ्यांना? यस. म्हणजे बघा, नीट ऐका, मूळ कारण आहे मन ताब्यात नाही, मन मूळ अवस्थेत नाही, पण त्याचा परिणाम प्रत्येकावर वेगवेगळा होणार आहे. शरीर जसे बनलेत तुमच्या खाण्यातून राहण्यातून, त्या शरीरामध्ये पहिल्यांदा जो पार्ट कमजोर त्याच्यावर परिणाम होईल. आता प्रॉब्लेम काय? एकाला हृदयात प्रॉब्लेम आहे, एकाला गुडघ्यात प्रॉब्लेम आहे, एकाला डोक्यात प्रॉब्लेम आहे, एकाला खांद्यात प्रॉब्लेम आहे, एकाला संधिवात आहे, एकाला डायबिटीस, एकाला बीपी आहे. आणि हे लोक काय म्हणतात प्रत्येक वेळेला, याच्यावरती काय औषध आहे, पोटावर काय औषध आहे, गुडघ्यावर काय औषध आहे, डोक्यावर काय औषध आहे? अरे बाबा, सगळ्या रोगांचं एकच औषध आहे. मन आनंदी ठेवा, मन उत्साहाने भरून टाका, मन शांत ठेवा. आणि याच्यासाठी नियमित ध्यान, नियमित प्राणायाम, नियमित सत्संग हा एकच उपाय आहे. शरीराची आंघोळ जर केली नाही तर 2 दिवसात शरीराला वास येतो, तर मनाची आंघोळ कधी केली हो तुम्ही? आणि मनाची आंघोळ करणं म्हणजे फक्त ध्यान करणं. ध्यान ही मनाची आंघोळ. समजते? प्राणायाम हे शरीर मनाला एकत्र आणणारं साधन आहे. किती दिवसापासून तुम्ही नियमितपणे ध्यान करताय? तुम्ही गोळ्या घेतात, ध्यान करताय? तुम्ही झोपा काढतायत, प्राणायाम करतायत? बरं, प्राणायाम करताना सुद्धा रोग दूर व्हायला पाहिजे हा भाव आहे, की मला प्राणशक्ती वाढवायची हा भाव? चैतन्यवनातलं शिबिर एकदा केलं, आता पुन्हा कधी करणारे पुढचे रोग झाल्याच्या नंतर? कळतंय का? म्हणून कोणता रोग हे बघू नका, मन कसं चांगलं राहील हे बघा. ही झाली पहिली गोष्ट. नंबर 2, आता याच्याविषयी सुद्धा मी तुम्हाला खरं तर खूप सांगू शकतो, पण ऑलरेडी आपला 1.25 तास झालेला आहे. आणि पुढचं जे आहे ना, हे पुढचं मी 5 मिनिटात सांगणार आहे. वाटल्यास याच्याविषयी मी वेगळा सत्संग देईन. ओके, मग इथं संपवतो. दुसरं काय आहे? आहार. तुमचा आहार हा 100%, नीट ऐका, सात्विकच पाहिजे, साधा पाहिजे, नैसर्गिक पाहिजे, आणि तो 100% शाकाहार पाहिजे. आहाराविषयी मी 10 तास बोलू शकतो. शिबिरामध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. पण मनाच्या नंतर सगळ्यात मोठा परिणाम जर आरोग्यावरती होत असेल, ज्याच्यातून रोग निर्माण होतात, तो आहे आहार. पण ना तुमचा तुमच्या जिभेवर कंट्रोल आहे, ना तुम्हाला आहारात बदल करायचा आहे, ना तुम्हाला सात्विक आणि शाकाहार घ्यायचा आहे, पण तरी सुद्धा गोळ्या औषधांनी रोग दूर व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. कसं शक्य आहे बरं? नीट ऐका. तुमचं जेवण जर ज्ञानयोग गोपाळकाला असेल, ज्यांनी ज्ञानयोग गोपाळकाला हा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी पाहून घ्या. ज्ञानयोग गोपाळकाला म्हणजे जादू आहे. ज्ञानयोग गोपाळकाला म्हणजे काय? तुमच्या जेवणावर, नीट ऐका, इकडे लक्ष द्या, जेवण बनवताना कमीत कमी प्रक्रिया केलेलं जेवण पाहिजे. जेवण बनवताना कमीत कमी मसाले पाहिजे. जेवण बनवताना कमीत कमी तेल पाहिजे. जेवण बनवताना तुम्ही ते सात्विक भाव ठेवून जेवायला पाहिजे, जेवण बनवायला पाहिजे आणि करायला पाहिजे. तुमच्या जेवणामध्ये, नीट ऐका, तुमच्या जेवणामध्ये शिजवलेलं हे 30%च पाहिजे आणि 70% कच्च्या भाज्या म्हणजे नैसर्गिक स्वरूपातल्या भाज्या ज्या आपण खाऊ शकतो त्या पाहिजे. काकडी, टोमॅटो, गाजर, मेथीची भाजी, चुक्याची भाजी, आंबाडीची भाजी, पालकाची भाजी, भेंडीची भाजी,
हे सगळं पत्ता कोबी, हे कच्च जे खाऊ शकतात, मुळा, हे तुम्ही कच्च खायलाच पाहिजे. तुम्ही काय करतात, 4 फोडी खातात, 5 फोडी खातात, तुमचं 90% शिजवलेलं असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, नीट डोक्यात ठेवा. तळलेलं अन्न, मांसाहार, नेहमी बाहेरचं हॉटेलमधलं खाणं, बेकरी मधलं खाणं, चायनीज खाणं आणि 100% शिजवलेलं खाणं, हे तुम्हाला संपूर्ण आरोग्य कधीच देत नाही. तुम्ही तुमच्या आहारावरती जेवढ्या जास्त प्रक्रिया करणार, तेवढं ते पचायला जड होणार. ज्ञानयोग गोपाळकाला ही एक जादू आहे. हजारो लोक केवळ गोपाळकाला, ज्ञानयोग गोपाळकाला म्हणजे 70% कच्च आणि 30% शिजवलेलं, ते कसं मिक्स करायचं ते व्हिडिओ सांगितलेले. हजारो लोकांची शुगर नॉर्मल झाली, बीपी नॉर्मल झालं, थायरॉइड नॉर्मल झालं. आणि नेमकं काय घडतं या ज्ञानयोग गोपाळकाल्यातून, त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी आता लवकर बनवणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे नैसर्गिक अन्न असतं ते 8 ते 10 तासात बाहेर येतं. जे प्रक्रिया केलेलं अन्न असतं, शिजवलेलं अन्न असतं, ते 24 ते 48 तासात बाहेर येतं. आणि जे मांसाहार आहे त्याला संपूर्ण पचायला 72 तास लागतात. आता ज्या वेळेला ते 8 ते 12 तासात किंवा 13 तासात बाहेर येतं, त्यावेळेला तुमचं आतडं शुद्ध राहतं. ते जर 24 ते 48 तास फक्त शिजवलेलं खाल्लं तर तसं होतं, फक्त तळलेलं खाल्लं तर तसं होतं. ते जर 24 ते 48 तास तुमच्या आतड्यातच राहिलं, त्याच्यातून 2 गोष्टी आतड्यात तयार होतात, एक ऍसिड आणि दुसरं गॅस. आणि तुमचे 90% आजार एक तर ऍसिडिक असतात, नाही तर गॅस्ट्रिक असतात, हे लक्षात ठेवा. कळतंय का? एक वायूमुळे नाहीतर पित्तामुळे, याच्यामुळेच तुमचे सगळे आजार निर्माण होतात. मग काय करायचं माहितीये का? मग माऊली आम्ही तळलेलं खायचंच नाही का? माऊली आम्ही पाणीपुरी खायचीच नाही का? माऊली आम्ही चायनीज कधी खायचीच नाही का? माऊली आम्ही कधी मग पापड खायचाच नाही का? खायचा. माऊली आम्ही गोड कधी खायचंच नाही का? खायचं. कसं खायचं? थोडा कॉमन सेन्स वापरायचं. पूर्वीच्या काळचे लोक, तुम्ही मला उत्तर द्या, गोड कधी खायचे? तळलेलं कधी खायचे? कधी खायचे सांगा? सणासुदीला. आपण सुद्धा हेच करायचं. जे तुम्ही खाताय, मी सुद्धा कधी कधी पाणीपुरी खातो, घरी बनवतात पाणीपुरी खातो. कधी? 4 महिन्यातून एकदा. मी सुद्धा कधी कधी पावभाजी खातो. कधी? 2-4 महिन्यातून एकदा. मुळात मला ते आवडतच नाही, तो भाग वेगळा. पण जर बनवली तर खातो. मी ते एन्जॉय करतो. तुम्ही ते खाणं एन्जॉय करा, पण ते ऑकेजनली करा. माझ्या जेवणामध्ये माझं जेवण कसं आहे? मी फक्त सकाळी अर्धी भाकर, संध्याकाळी अर्धी भाकर. पण मी जेवण कमी खात नाही बरं का. अर्धी भाकर त्याच्यात भाजी मोडून घेतो, भाजीत चिचुरून घेतो, पण 70% कच्च्या भाज्या असतात. कच्च्या भाज्याने माझं पोट भरतं आणि कच्च्या भाज्याने पोट भरल्यामुळे ना, ही स्किन आपोआप ग्लो करते, कारण पोटात घाणच राहत. निसर्गात मी जातो, चालत राहतो कंटिन्यू. कसं माझं शरीर, मला तुम्ही सांगा, आजारी पडेल वर? लक्षात घ्या, चवीत जर तुम्ही अडकले ना, तर आयुष्य बेचव बनतं. तुम्ही किती आग टाकत आहात, किती मसाले वापरत आहात, किती तिखट मिरच्या वापरत आहात, विचार करा, किती तिखट टाकत आहात. शरीर त्याच्यावरती रिॲक्ट करणारच आहे, हे 100% लक्षात ठेवा. म्हणून कसं जेवायला पाहिजे? 30% निसर्ग, 30% माणसाने बनवलेलं आणि 70% निसर्गाने बनवलेलं, याचं जे पालन करतील, आपोआपच त्याच्या रोगांमधून दूर होईल. आणि नेमकं गोपाळकाला हेच आहे. ज्यांनी गोपाळकाला बंद केला त्यांनी सुरू करा. आहाराविषयी खूप काही सांगण्यासारखं आहे, पण वेळ कमी आहे, त्याच्यामुळे मी इथं थांबणार आहे. याच्या गोपाळकाल्याविषयी एक वेगळा व्हिडिओ आहेच, आणि अजून एक नवीन व्हिडिओ नेमकं शरीरात काय घडतं मी तो बनवणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजे व्यायामाचा अभाव, हे लक्षात घ्या. तुम्ही बघा, तुम्ही 1 वर्षापासून बघा बरं का, चालायला लागले तेव्हापासून तर तुमचं कॉलेज होईपर्यंत, 20-25 वर्षा होईपर्यंत तुम्ही खूप चालायचे, खूप पळायचे, खूप खेळ खेळायचे, खूप व्यायाम करायचे, राईट? आता प्रॉब्लेम काय तुमचा माहितीये का? तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही जॉब लागला किंवा दुकान टाकलं, की व्यवसाय करायला लागले, की त्याच्यानंतर किंवा लग्नाच्या नंतर
तुमचं 25 वर्षापर्यंत शरीराची हालचाल जेवढी होती ती हालचाल एकदम बंद करून टाकता, व्यायाम सुटतो, सगळ्या गोष्टी तुमच्या खेळणं सुटतं, सगळ्या गोष्टी सुटून जातं आणि सगळ्यात महत्वाचं खाणं मात्र वाढतं. अगोदर खाल्लेलं तुम्हाला पचलं, का पचलं? कारण व्यायाम व्हायचा. आता खाणं जास्त आणि बसून राहा. मग संपत्ती गोळा होती ढेरीमध्ये आणि ढेरी वाढायला लागली की रोग येतात. सगळ्यात महत्वाचं आहे रोज व्यायाम व्हायला पाहिजे, रोज चालणं व्हायलाच पाहिजे, रोज प्राणायाम व्हायलाच पाहिजे, रोज ध्यान व्हायलाच पाहिजे. एक दिवस नाही झालं तर असं जेवणाला का म्हणत नाही तू? एक दिवस नाही झालं तर अशा तुमच्या टीव्हीवरच्या सिरियलला का म्हणत नाही तुम्ही? लक्षात घ्या, व्यायाम ही शरीराची भाषा आहे, ही आरोग्याची भाषा आहे. ध्यान ही मनाची भाषा आहे. कळतंय का तुम्हाला? शुद्ध सात्विक शाकाहार ही शरीर आणि मनाला जोडण्याची भाषा आहे. का तुम्ही नियमितपणे का तुम्ही संकल्प करू शकत नाही की मी वेळेवर उठेल आणि रोज 5:38 ला, आता तर मी घेणार आहे 5:38 लाच, उशीर करणार नाही. तुमचं हे जे ना चलता है यार, आळस, जाणून बुजून केलेली चूक, जाने दो कल से करेंगे, फिर कल दिखेगा की नहीं दिखेगा ये भी बोल नहीं सकते. एवढ्या सुंदर शरीराला जर तुम्ही रोग आणले असतील तर तुम्ही त्या निसर्गाचा अपमान करतायत. तुम्हाला किंमत नाही एवढं लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टी लोक खूप वेगवेगळे, सगळे काढे घेऊन झाले, सगळे औषधं घेऊन झाले, सगळं सगळं झालं. मला एक सांगा, अरे शरीर जर चाललंच नाही, अरे लोखंड जर त्याच्यावरती जर वापरण्यात आलं नाही तर गंज चढतो. साधा दरवाजा जर तुम्ही ऑइलिंग केली नाही तर करकर करकर वाजायला लागतो. मग हे सांधे करकर वाजतायत, पोटाला रोग येत आहेत, शरीराला रोग येत आहेत. कशामुळे येत आहेत? काय येत आहेत? कारण शरीराचा व्यायाम होत नाही. बसल्या बसल्या प्राणायाम केलं नाही, नुसतं प्राणायाम नाही, प्राणायाम झाले पाहिजे, पळणं झालं पाहिजे, चालणं झालं पाहिजे, त्याच्यासाठी सूर्यनमस्कार झाले पाहिजे, नुसतं बसून राहायचं नाही. या 3 गोष्टींमध्ये तुम्ही परिवर्तन करा, निश्चित गोळ्यांशिवाय तुम्ही जगू शकतात. खूप काही सांगण्यासारखं आहे, पण इथे मी थांबणार आहे. हा सत्संग जर तुम्हाला असं वाटलं की महत्वाचा आहे, पुन्हा पुन्हा ऐका. हा सत्संग उद्या सकाळी बरोबर 5 वाजता किंवा मला वेळ मिळेल तसा मी युट्यूबवर टाकणार आहे. हा सत्संग पुन्हा बघा, हा सर्वांना पाठवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे या वाटेवरती चाला, ज्ञानयोगाच्या वाटेवरती चाला. ज्ञानयोग काही फक्त प्राणायाम शिकवणारं शिबिर नाही. ज्यांना ज्यांना चैतन्यवनात यायला जमत नाही, दर महिन्याच्या 1 तारखेपासून 9 तारखेपर्यंत ऑनलाईन शिबिर असतं. त्याची नोंदणी करा. सहपरिवार ऑनलाईन शिबिर करा आणि ज्यांना ज्यांना जमतं त्यांनी चैतन्यवनातलं ऑफलाईन शिबिर करा. तुम्हाला त्याचा निश्चित, जर या वाटेवरती चालत राहिला तर फायदा होणार आहे. जय गुरुदेव.